तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे बजाजची N250. तर ह्या बाईकमधले काही स्पेसिफिकेशन आपण आज जाणून घेणार आहोत. तर कालच माझ्या मित्राने नवीन बाईक घेतली आणि आज मी त्याची व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय आहेत पहिल्या गोष्टी. आणि पहिली गोष्ट, आता इथून आपण फक्त व्हिडिओज बघणार त्या बाईकचे आणि मी तुम्हाला काही स्पेसिफिकेशन दाखवेल, ते तुम्ही बघत राहा. चला. तर पहिली गोष्ट, जो पण बाईक घेतो ते पहिला घेर बघतो की गाडीमध्ये घेर किती आहेत. तर ह्याच्यामध्ये 5 घेर आहेत विथ फ्यूलची कॅपॅसिटी. आता खूप लोकांना असं वाटतं की खूप लाँग ड्राईव्हवरती जायचं आहे, कारण ही गाडी पण त्यासाठीच बनलेली आहे मोस्ट ऑफ द टाईम. म्हणजे तुम्ही ऑफ रोडिंग नाही करू शकत, बट लाँग ड्राईव्हला जाऊ शकता. तर याची कॅपॅसिटी 14 लिटर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वापस इथे एक पिन दिला जातो, जो की तुम्हाला जर मोबाईल चार्जिंग करायचं असेल तर तिथं तुम्ही यूज करू शकता. प्लस ह्यावरती काही मोड्स आहेत, जसं की इथे मोडचं बटन आहे. जर मोडवरती क्लिक केलं तर तुम्ही इकडे बघू शकता रेनचं एक सिच्युएशन दिलं आहे. जर रेनी सीझनमध्ये तुम्ही चालू शकता. वापस जर ऑफ रोडवरती, जसे की तुम्ही ऑफ रायडिंगला गेलात तर हा यूज करू शकता. मोस्ट ऑफ द करणार नाही तुम्ही, कारण ही गाडी त्यासाठी नाही बनलेली आहे, फक्त लाँग रूटसाठी, जसे की हायवेवरती बस चालत असेल. अँड तुम्ही बघू शकता इथे किलोमीटर्स किती झाले आहे सध्या. सेटिंगमध्ये इथे सर्व गिअर आहे. इथे न्यूट्रल आहे. न्यूट्रल कधी होती इथे N दाखवतं, कधी होती 0 दाखवतं. अँड देन पुढे 1 to 5 पर्यंत. ठीक आहे. देन नंतरला स्पेसिफिकेशन येते की इंजिन, तर 249चं इंजिन आहे. जसं इथे लिहिलं आहे 250 लिहिलं आहे, पण 249चं इंजिन आहे. वापस हे जे ड्युअल चॅनल ABS दिलं आहे ते फ्रंट आहे. देन आहे ओके. देन 2 सिलेंडर फोक्स आहेत. सिंगल सिलेंडर आहे, बट जो बाकीचा जो हिस्सा आहे तो 2 सिलेंडर करून ठेवलेला आहे. आणि साऊंड एकदम बाप येतो या गाडीचा. सिंगल जर तुम्ही सस्पेन्शन बघताय तर फोक्स आहे एक. अँड देन नंतरला चेन ही कमी असते सर्वांमध्ये. या गाड्यांना असं का बाहेर दिलं जातं की जर युनिकॉर्नमध्ये बघाल तर तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम ही जो चेन असते ती झाकली गेलेली असते. तर तो एक इश्यू आहे. आणि हा जो तुम्ही दिसताय, हा जो अँकर आहे आपला, हा जोपर्यंत तुम्ही वरती नाही करणार तोपर्यंत हा चालू नाही होती बाईक. ठीक आहे. देन नंतरला जर तुम्ही ते बघताय तर ॲज अ लुक वाईज खूप म्हणजे खूप भारी वाटते गाडी. अँड जसं याचा मायलेजचा जर विचार कराल, याचा मायलेज आपण ऑलमोस्ट 40 किलोमीटर या 39 किलोमीटर जातो. 45 कंपनी हे करते. बट जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या गाडीचं काही अजून स्पेसिफिकेशन सांगली की इथे जर तुम्ही लाँग राईडला जाता, तुम्हाला काही मेसेज येत असेल तुमच्या फेवरेट व्यक्तींचे, घरच्यांचे, तर तुम्हाला ह्या स्क्रीनवरती नोटिफाय केलं जातं. त्यासाठी एक सेपरेट ॲप आहे, तुम्ही तो इन्स्टॉल करून तुम्ही ते मेसेजेस इथे रीड करू शकता या पॅनलवरती. अँड देन जर तुम्ही लुक बघताय तर खूपच छान आहे. म्हणजे थोडं बल्की वाटतो आहे. आणि आजकालची जी यंग जनरेशन आहे, जेनझीज, ही गाडी हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे लोकांना. कारण पल्सरच्या ज्या पण गाडी येतात त्या हँडल करणं स्पीड वाईज खूप डिफिकल्ट जातं आहे लोकांना. लोक बोलतात की आम्हाला हँडल करू शकतो आम्ही, बट एवढं तुम्ही नाही हँडल करू शकत, कारण ही गाडी खूप पॉवरसाठी बनलेली आहे. चालवताय तर नीट चालवा. अँड बाकी तुम्ही जर बघताय बाईकचं लुक तर खूप छान आहे. तर असंच आता आपण हिला चालून बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता थोडं जवळ आहे अजून. अँड त्या गाडीला मी स्टार्ट केलेलं आहे आता. अँड तुम्ही आवाज ऐकू शकता. थोडा 2 मिनिटं द्या मला, मी रोड थोडं दाखवतो तुम्हाला. तर मी म्हणून बोललो जातो की काही लोक पल्सर घेतात फक्त पळवण्यासाठी. जर हँडलिंग कॅपॅसिटी आहे तुमची तर घ्या, नाहीतर तुम्ही खूप सारे इंस्टावरती बघितलं असाल व्हिडिओ की लोक पडतात, धडपडतात इकडे तिकडे. तर असं नाही केलं पाहिजे. आणि अजूनही तुम्हाला फीचर सांगतो, जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की तो स्टँड आहे, जो तुम्ही हा इकडे बघू शकता भावाला स्टँड. आता मी गाडी न्यूट्रलवरती आहे आणि मी घेर टाकायचा प्रयत्न करेल आता गाडीमध्ये. तर हा एक फीचर आहे की जोपर्यंत तुम्ही जो स्टँड आहे तो तुम्ही वरती घेत नाही तोपर्यंत फर्स्ट गिअर पडणार नाही. पडला तरी ती गाडी डायरेक्ट डाऊन होते. म्हणजे
ऑफ होते डायरेक्टली. तर ते एक चांगलं फ्युचर आहे की चांगलं दिलं आहे. कारण जर बाकीच्या गाडी बघताय तुम्ही BS6 मध्ये पहिल्या आलेल्या, त्यामध्ये तुम्ही स्टँड खाली ठेवा की वरती घ्या, ती चालणार. ठीक आहे, आता आपण एक राऊंड मारून येऊ. आता न्यूट्रल करतो मी आधी. आता एक राऊंड मारून येतो. जसं तुम्ही जर सिटिंग पोझिशन बघाल ना, जर KTM 125 नाही 250 कोणी चालवली असेल, सेम हँडलिंग पोझिशन आहे. खूप म्हणजे असा फील देतो की गाडी आपण चालवतोय. आणि खूप असं जो आपल्या असतात की चेस्ट असतात ते असं वाटतं की आपण डाऊन केलेत. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे गाडी चालवण्याचा. तर जर तुम्ही कोणाला बाईक घ्यायची आहे या दिवाळी सीझनमध्ये, आता दिवाळी सीझन तर ऑलमोस्ट गेलेलं आहे, या वीकमध्येच आहे. जर कोणाला घ्यायचे असेल आणि तो बघतोय की मला KTM नाही घ्यायचे, मला तेवढा एव्हरेज नको आहे, की KTM हार्डली 20च्या ह्याच्यामध्ये एव्हरेज देते, त्याच्यापेक्षा कोणाला चांगला एव्हरेज पाहिजे आणि चांगली CC पाहिजे, तर तुम्ही गाडी रेकमेंडेड मी करतो की या घ्या. कारण हिचा लुक अँड फील खूप भारी आहे. आणि शेवटी बजाज कंपनी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बजाज किती हे घेते, इनिशिएटिव्ह घेते की इंडियनसाठी की आपण नवीन बाईक बनवूया, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी चांगल्या बाईक बनवून त्यांना विकूया. तर नक्कीच या गाडीला मी रिकमेंडेड करतो की घ्या अँड चालून बघा तुम्हाला कशी वाटतं. आणि आता बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय भेटतं नवीन. चला बाय.